आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरण खात्याने दोन महत्त्वाचे निर्णयासाठी मागणी केलेली। एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं असेल कॅबिनेटच्या आधी आमच्या MPCBचं ट्विटर हँडल, सोशल मीडिया हँडल सगळे आम्ही आज सुरुवात केलेली आहे, जेणेकरून माहिती प्रदूषण नियंत्रणाची असेल, थोडा फीडबॅक असेल, आपण देखील टॅग करू शकता। जसं मुंबई महानगरपालिकेचं आहे, मुंबई पोलिसांचं, इतर पोलीस यंत्रणेचं आहे, तसंच ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम हँडल आम्ही सुरुवात केलेली आहे। हे करत असताना आपण बघत असाल की सगळीकडेच वातावरणीय बदल म्हणजे क्लायमेट चेंज ह्याच्यावर चर्चा मोठ्या संख्येत होत असते। COP26 येत आहे, वेगळ्या कॉन्फरन्सेस होत आहेत आणि एकंदरच महाराष्ट्रात गेले 10 वर्ष आणि मागची 5-6 वर्षांमध्ये जेवढं वातावरण बदलत आहे, मग पावसाचे दिवस कमी होत असतील, पावसाचा जो काही एक अनुमान असतो तो कदाचित लागत नाही, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाऊस कोसळत असतो, थंडी जी एरवी पडायची ती गेलेली आहे, उष्णता वाढत चाललेली आहे। ह्या वातावरणीय बदलवर जे इम्पॅक्ट्स होत आहेत आपल्या पूर्ण देशावर असतील, जगावर असतील, आपल्या राज्यावर असेल, मागच्या महिन्यात एक IPCC नावाची संस्था आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल आहे, त्याचा एक रिपोर्ट आला। त्यांनी साधारण जगाला सांगितलं की जर आपण असंच वागत गेलो जसं आपलं आत्ता कार्बन फुटप्रिंट आहे त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो, जर ते कदाचित वाढलं तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो, आणि जर आपण ह्याच्यावर कंट्रोल करत गेलो म्हणजे ज्याला आपण मिटिगेशन आणि अडॅप्टेशन बोलतो ते जर करत गेलो तर त्याचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या आजूबाजूच्या पर्यावरण असेल किंवा जगावर कसा होऊ शकतो हे प्रेझेंटेशन होतं। तो एक आज तो रिपोर्ट आमच्या खात्याने म्हणजे वातावरण बदल खातं आणि पर्यावरण खातं तो रिपोर्ट कॅबिनेटसमोर सादर केलेला आहे। त्याच्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते सादर केलेले आहेत आणि एक महत्त्वाचा निर्णय असा झालेला आहे की राज्यासाठी स्टेट काउन्सिल फॉर क्लायमेट चेंज हे आज आम्हाला कॅबिनेटने सांगितलेलं आहे ते बनवायला। त्याच्यात मुख्यमंत्री अध्यक्ष असतील, उपमुख्यमंत्री सहअध्यक्ष असतील आणि मग पुढचा जो काही आराखडा आहे, जे काही महत्त्वाची खाती असतील, मग इंडस्ट्री असेल, एनर्जी असेल, UD असेल, RDD असेल, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक महिन्यात ह्याच्यावर जसं सादरीकरण असतं ते आम्ही करत राहू कॅबिनेटला। कारण जे काही आपल्याला पुढे जी वाटचाल करायची असेल, जो काही मार्ग दाखवायचा असेल, त्याच्यात काम करत असताना कॅबिनेटचं पाठबळ तर लागणारच आहे, पण सगळे लोकप्रतिनिधी असतील, सगळे इतर एजन्सीज असतील, सगळी खाती असतील, ह्यांनी जर सोबत काम केलं तर आपण क्लायमेट चेंज मिटिगेशन आणि अडॅप्टेशनसाठी महत्त्वाचं काम करू शकू। ह्याच्यावर जसं एक मुख्य निर्णय घेतला गेला तसंच दुसरी सूचना अशीच होती की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030 जे आपण करतच असतो, म्हणजे महाराष्ट्र म्हणून, राज्य म्हणून आपण मला वाटतं पहिल्या 3 मध्ये आहोत, नीती आयोगाचा मध्यंतरी रिपोर्ट आलेला, त्याच्यासाठी देखील जेव्हा आम्ही कॅबिनेट नोट्स मूव्ह करत असतो हे सगळे ह्या शाश्वत विकासाच्याच ध्येयाने आपण कॅबिनेट नोट्स मूव्ह करतो, त्याचे निर्णय होत असतात। तर जे काही खातं कॅबिनेट नोट आणेल त्याच्यात कुठचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे हे देखील त्याचा उल्लेख खालती असेल, हा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। मला वाटतं हे दोन्ही महत्त्वाचे विषय आज जे चर्चेत आलेले कॅबिनेटचे, मी खरोखर सगळ्याच मंत्री महोदयांचे आभार मानतो, कारण त्या प्रेझेंटेशन नंतर देखील त्यांनी स्वतःहून मला काही लोकांनी भेटून अजून काही सल्ला दिलेला आहे, काही चांगले सजेशन झालेले आहेत आणि पुढचे जो काही मार्ग असेल तो 1 महिन्यात आम्ही त्याचा आराखडा तयार करून परत कॅबिनेट समोर जाऊ। जर आपले काही याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकाल। आदित्य, इसको थोड़ा सा हिंदी में समझा दीजिए, क्योंकि जो रिपोर्ट आप लोगों ने आज कैबिनेट के सामने रखा है उस रिपोर्ट में क्या कुछ कहा गया था और क्या आज फैसला हुआ है कैबिनेट? क्लाइमेट चेंज अगर आप देख रहे हो, only 2 more languages, right? I hope there's no one from a foreign language out here. क्लाइमेट चेंज ये एक बड़ा मसला है, ये इस जो मसला है उसका हल हम सभी लोग देख रहे हैं कि कैसे निकाला जाए। IPCC का जो रिपोर्ट आया था अगस्त में, वही प्रेजेंटेशन हमने, उसका सारांश जो है वो कैबिनेट के सामने सादर किया। कैबिनेट ने बहुत इंटरेस्ट से, बहुत एक रुचि लेके उसमें काफ़ी सारे हमें सलाह मशवरा की बात हुई, फिर उसमें हमें काफ़ी सारे सजेशंस आए हैं। 1 महीने के अंदर हम कैबिनेट के सामने वापस जाएंगे और जो भी एक एक्शन प्लान होता है वो बनाने के लिए हमें कैबिनेट ने कहा है। और दूसरी चीज़ ये है कि हमने आज ये निर्णय लिया है कि राज्य में स्टेट काउंसिल फॉर क्लाइमेट चेंज ये बनाया जाए। CM साहब और DCM साहब अध्यक्ष सहअध्यक्ष रहेंगे और हम सारे जो अलग अलग इंडस्ट्री डिपार्टमेंट हो, UD हो, RDD हो, एनवायरनमेंट हो, इसके सहभाग में रहेंगे। सर, जो आपने रिपोर्ट का जिक्र किया है, महत्वपूर्ण बातें हैं। रिपोर्ट ये सभी को मालूम है, क्योंकि अगर आप देखें तो वातावरणीय बदल ये हमारे सामने हो रहा है, आंखों के सामने हो रहा है। कभी आप देखते हो कि बारिश ज़्यादा होती है, कभी उष्णता बढ़ती जाती है। तो ये सारी चीज़ें अगर आप देखें तो क्लाइमेट चेंज ये हो रहा है, ये सत्य है।
और इस सत्य को कोई नकार नहीं सकता। रिपोर्ट में यही है कि हम जो अभी का हमारा मार्ग है, जैसी स्थिति है, जो कार्बन फुटप्रिंट है, चलते रहे तो क्या उसके दुष्परिणाम होंगे, अगर हम ज़ीरो कार्बन के हिसाब से काम करने लगे तो क्या उसके अच्छे परिणाम हो सकते हैं। इस पर काफ़ी सारा उन्होंने सलाह दिया है और वही हमारी एक आगे की रणनीति रहेगी। प्रत्येक महिन्याच्या कॅबिनेटला आपण मंत्रिमंडळासमोर जे प्रेझेंटेशन करणार आहात, कोणते मुद्दे असतील, कशावरती भर असेल? ह्याच्यात आपण बघत असाल की प्रत्येक कॅबिनेटसमोर हल्ली कोविडचं एक प्रेझेंटेशन असतं आणि पीक पाणीचं असतं महाराष्ट्रात. तो जसे ते दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, तसं प्रत्येक महिन्यात ह्या स्टेट काउन्सिलकडून आमचं एक प्रेझेंटेशन असणार आहे. कारण प्रत्येक महिन्यात जे काही आपण बघतो की जे काही वेगळे इव्हेंट्स, कधी लँडस्लाईड होते, कधी नवीन एखादी इंडस्ट्री येईल, कधी आपण कुठेतरी वनीकरण करू, हे सगळं होत असताना आपलं कार्बन फुटप्रिंट आपण किती बॅलन्स करतो आहे आणि जो काही आराखडा पुढच्या महिन्यात आम्ही कॅबिनेटसमोर नेणार आहोत, त्या आराखड्याला पकडून आपण किती काम केलेलं आहे हे देखील त्याच्यात सादरीकरण होईल. For us, we believe as a state of Maharashtra, if you see what we have achieved in the last 1.5 year, be it being a part of C40, Climate Voices, going for Race to Zero, we're probably the first sub-national government in South Asia to go to Race to Zero and commit to that with 43 cities from Maharashtra. We believe that this is a climate emergency. Although largely it is believed that this is the last decade for any climate mitigation or adaptation plans, I have a personal and firm belief that we do not have the luxury of time. We have to act and act soon. We've already started acting, be it our urban tree policy, be it the EV policy, be it multiple other things like protecting RA as a forest, 9,800 hectares of mangroves coming under the Section 20 of Indian Forest Act. We have started with multiple actions at the same time. Within a span of 1 month, we will be having interdepartmental conferences where we will finalize the goals of our government for climate change mitigation and adaptation and bring it to the cabinet again. मला वाटतं सगळ्यात सागरी किनाऱ्याला धोका आहे असं सांगितलं गेलेलं आहे. अर्थात मुंबई असेल, न्यूयॉर्क असेल, इतर महत्त्वाची शहरं आहेत जी सागर किनाऱ्याच्या बाजूला बसलेली आहेत, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहेच. कारण 2-4 गोष्टी आहेत. एक तर अंतर्गत धोका असा आहे की आपल्या आता जे काही मी सांगते सतत वातावरण बदल म्हणजे काय, ते एक आपला थोडा गैरसमज असतो की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वितळते आणि हिमालयातले ग्लेशियर कमी होत आहेत. पण आता जो आपल्याकडे पाऊस पडत आहे किंवा उष्णता वाढत आहे, थंडी कमी झालेली आहे, महिने बदललेले आहेत. मागच्या वर्षी आपल्याला ह्याच वर्षी आठवतं जानेवारीमध्ये आपल्याकडे पाऊस पडला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत, तो धोका नुसतं पाणी समुद्राचं वाढतं ह्यानी नाही आहे, तर इतर सगळीकडूनच जे काही संकट येत आहे क्लायमेटचं आपल्यावर आणि आपण जे निर्माण केलेलं आहे, तो एक मोठा धोका आहे. आपण बघत असाल जिथे जिथे लँडस्लाईड पण झालेली 2-3 ठिकाणी, जिथे मुंबईत आपण सोबत आलेले सगळे, तो वेग एवढा होता पाण्याचा की ती भिंत फोडून पाणी बाहेर आलेलं आहे. म्हणजे हे सगळं आपल्या डोळ्यात देखत होत असताना आपण काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ते काही ना काहीतरी करणं सायंटिफिकली बरोबर करणं ह्याच्यावर आमचं जास्ती पूर्ण जोर राहील. बिल्कुल, हमारा तो एनवायरनमेंट सीसी कार्ड हैंडल है, एमपीसीबी का भी आज हमने जारी किया है और सोशल मीडिया पे सारी जो मूवमेंट्स रहेगी वो लोगों का सहभाग होगा, वो और जो भी फीडबैक आते रहेगा उस पर हम काम करते रहेंगे. मला वाटतं आपण ह्या प्रदूषणाबद्दल बोलूया. कोरोनाची तिसरी लाट येण्याबाबत अनेक संभ्रम आहेत, लोकांमध्ये वेगवेगळे चर्चा सुरू आहे. तर नेमकं आज या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, जी तिसरी लाट येणार आहे त्यासाठी शासन कसं तयार आहे? मला वाटतं आज हा विषय खरं आरोग्यमंत्री महोदयांचा, त्याच्यावर तेच भाष्य करतील. एकच आहे की मास्क घालणं हे गरजेचं आहे. मी देखील कॅबिनेटमध्ये 1 मिनिटं मास्क काढायला गेलो, CM DCM साहेबांनी दोघांनी आम्हाला सांगितलं की मास्क घाला. तर आहे म्हणजे आपण आज हे कॅबिनेटच्या दृष्टिकोनाने बोलत असल्यामुळे त्यांचं खात्यात तेच त्याच्यावर भाष्य करतील. पण मला वाटतं एकच आहे की आपण ह्या विषयाला आपल्या माध्यमातून देखील थोडं हायलाईट करत राहा. आपल्याकडे अर्थात जेव्हा पाऊस पडतो, पूर येतो, कुठे भूस्खलन होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण हायलाईट करत असतो, पण ते लोकांच्या समोर आणणं की वातावरण बदलत आहे हे देखील सांगणं हे गरजेचं आहे. आणि दुसरं जसं मी सांगितलं की नीती आयोगाने आपल्या राज्याचं कॉन्ट्रीब्युशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलसाठी ओळखलेलं आहेच. तसंच आपण आता ही देखील सूचना आणि ती मान्य केली कॅबिनेटनी की प्रत्येक कॅबिनेट नोट जी येईल जर त्याच्यात कुठचं शाश्वत विकासाचं ध्येय असेल तर ते खाली त्याचा उल्लेख होईल. धन्यवाद. नाही, मला माहीत नाही, मी आत्ता ह्याच्यावरच बोलून, पण मला त्यांचं शेड्यूल माहीत नाही. लगेच बाजूला दुसरी बैठक आहे.
मला वाटतं आत्ता मी कुठच्याही दुसऱ्या विषयावर बोलणार नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय जगासाठी आणि जगाच्या भल्यासाठी पर्यावरण बदल आहे. आणि त्याच्यावर आत्ता मी जे कॅबिनेट समोर मांडलेलं आहे, आज कॅबिनेटच्या हेतून आपली प्रेस कॉन्फरन्स होते, तर मी तेवढंच आज बोलू.